नमस्कार मंडळी. विविधा मंजिरी या चॅनलमध्ये मी मंजिरी चौधरी तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. मला अगदीच कल्पना आहे की खूप उशीर झालाय, मध्ये खूप गॅप पडली आहे, पण तुम्ही माझेच आहात ना, रागवणार नाही. आणि न रागवण्याचं आणखीन एक कारण, इथून पुढे असा डिले होणारच नाही. आणि शिवाय महिला दिनाचं औचित्य साधून मी तुमच्यासाठी एवढ्या सगळ्या ह्या ज्या आहेत ना, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उभ्या राहिलेल्या बायका, त्यांच्यातल्या फक्त 7 जणी मी तुमच्या समोर आणणार आहे. खुश? आता नक्की होणार नाही उशीर. आपण महिला दिन साजरा केलेला आहे नुकताच. तर मला महिला दिनाच्या दिवशी ग्रुपवर आमच्या एक खूप सुंदर कविता वाचायला मिळाली. मला अगदीच खात्री आहे की तुम्हाला सुद्धा ते आवडेल, पटेल नक्कीच. जब से परीक्षा वाली जिंदगी पूरी हुई है, जब से परीक्षा वाली जिंदगी पूरी हुई है, तब से जिंदगी की परीक्षा शुरू हुई है, तब से जिंदगी की परीक्षा शुरू हुई है. आज मुझे एक नया अनुभव हुआ, आज मुझे एक नया अनुभव हुआ. अपने मोबाइल से अपना ही नंबर लगाकर देखा. सुनिए, अपने मोबाइल से अपना ही नंबर मैंने लगाकर देखा. आवाज आई, द नंबर यू हैव कॉल इज बिजी. फिर ध्यान आया, किसी ने क्या खूब कहा है, किसी ने क्या खूब कहा है, औरों से मिलने दुनिया मस्त है, औरों से मिलने में दुनिया एकदम मस्त है, पर खुद से मिलने की सारी लाइनें व्यस्त है, खुद से मिलने की सारी लाइनें व्यस्त है. कोई नहीं देगा साथ तेरा यहाँ, कोई नहीं देगा साथ तेरा यहाँ. हर कोई यहाँ खुद ही में मशगूल है, हर कोई यहाँ खुद ही में मशगूल है. जिंदगी का बस एक ही उसूल है, जिंदगी का बस एक ही उसूल है. यहाँ तुझे गिरना भी खुद है, तुझे गिरना भी खुद है, और संभलना भी खुद है, संभलना भी खुद है. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी ही कविता मला खूप आवडली आणि मला असं वाटलं की ती मी माझ्या मैत्रिणींना ऐकवलीच पाहिजे. कारण आजची आपली जी व्यक्ती मी इथे बोलवली आहे, वयाने लहान आहे पण माझी मैत्रीण आहे. कारण शिकते मी तिच्याकडनं, बऱ्याच काही गोष्टी शिकली आहे आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात असं मला खूप वाटतं. काय आहे, आपण महिला दिन साजरा करतो मैत्रिणी, त्याच्यावरनं भरपूर चेष्टा मस्करी सहन करतो. म्हणजे मला तर वाटतं ना, ते बैल पोळ्याला कसं बैलाला झूल घालतात, गोडधोड खायला घालतात, त्याची मिरवणूक काढतात, तसाच काहीसा प्रकार हा वाटतो मला. म्हणजे चला मग आज आईला ताईला पार्टीला देऊया, कुठेतरी काहीतरी गिफ्ट आणूया, काही नाहीतर गेला बाजार एक केक आणूया, कापूया. हे सगळं आपण महिला दिन साजरा करतो. पण मला असं वाटतं की खरा महिला दिन कधी साजरा होईल माहितीये, जेव्हा उर्मिला सारख्या ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या स्त्रिया आहेत माझ्या संपर्कातल्या, तर त्यांच्यासाठी मला काही करता येईल किंवा त्यांच्यापासून मला काहीतरी शिकता येईल, तेव्हा खरा महिला दिन साजरा होईल असं मला वाटतं. आणि म्हणून आज ह्या उर्मिलाताई उनवडे यांना मी आपल्याकडे बोलवलेलं आहे तुमच्या भेटीसाठी. आपल्याला खूप काही त्यांच्याकडनं ऐकायचंय, त्यातनं खूप काहीतरी शिकायचंय आणि आपण म्हणून त्यांच्याशी खूप छान गप्पा मारणार आहोत. नमस्कार उर्मिलाताई. नमस्कार मॅम. तर मैत्रिणींनो, ह्या उर्मिलाताई अतिशय स्ट्रगल करत करत, अतिशय संकटांना तोंड देत त्यातनं त्या उभ्या राहिलेल्या आहेत. म्हणजे मी नेहमी एक असं वाक्य वापरते की फिनिक्स पक्षासारख्या राखीत उभ्या राहिलेल्या, ज्या काही थोड्या असतात त्यांच्यातली ही एक.
मला जिचा परिचय झालेला आहे आणि मला खूप छान वाटले तिचा परिचय आणि तिचं सगळं ऐकल्यानंतर. मला असं वाटलं की हे तुम्हाला पण ऐकवायला पाहिजे, पण मी काही जास्त बोलणार नाहीये. आपण उर्मिलाताईंनाच बोलायला लावणार आहोत आणि त्यांचा जीवनपट आपण त्यांच्याकडनंच उलगडून घेणार आहोत. उर्मिलाताई, तुमची मला लग्नाची आधीपासूनची ते आत्तापर्यंत तुमचं स्ट्रगल आणि त्यातनं तुम्ही स्वतःला उभं केलेलं याविषयी मला जरा सांगा. नक्कीच. सुरुवात लग्न झालं माझं 2002 साली. 10वीची परीक्षा दिली 2002 मार्च मध्ये. जून मध्ये माझं लग्न झालं. मग लग्न झाल्याच्या नंतर माझे मिस्टर शिकलेले होते. त्यांना 10वीच झाली माझी, म्हणून मला एक खूप इच्छा होती शिकायची. मग आम्ही दोघांनी जाऊन लग्नानंतर 8च दिवसांनी आम्ही गेलो कॉलेजमध्ये, ऍडमिशन घेतलं 11वीला. मग 11वी झाली. 11वीच्या नंतर मग 12वीला ऍडमिशन घेतलं आणि 12वीच्या वेळेस मला मुलाच्या वेळेस दिवस गेले. नंतर मग मला मुलगा झाला 2004 साली. मुलगा झाला आणि मी डिलेव्हरीला गेले. माझे मिस्टर काही कारणास्तव ते पुण्याला आले. तर मग मला माहितच नव्हतं. मग मुलगा झाला, घरी फोन केला सासऱ्यांना, वडिलांनी. ते म्हटले की तुमचे जावई पुण्याला गेलेत. मग पुण्याला गेलेत म्हणताना मग आता इथला नंबर कोणाकडनं घ्यायचा. मग माझ्या आजसासूकडनं नंबर घेतला, कारण हे ह्यांच्या आत्याबरोबरच आले होते पुण्याला. मग ह्यांना फोन केला, मुलगा झाला असं. त्यांना पण आनंद झाला. मग माझा मुलगा 2 महिन्याचा झाला. मग आम्ही पुण्याला आलो. 2 वर्ष मी गावी राहिले. तिथे पण खूप असं गावातले लोक कधी बाहेर नाही, मला ओळखी पण नाही आहेत गावाकडे जास्त, कारण वाड्याच्या बाहेर नाही जायचं. शेतात थोडे दिवस सासू बरोबर गेले, पण जास्त नाही, कारण मी कधीच काम नव्हतं केलं शेतातलं, पण त्यामुळे थोडंच केलं. आणि मग पुण्यात आलो. पुण्यात आल्यावर आमचं तिथनं पुढे संसार सुरू झाला, स्ट्रगल सुरू झाली. सगळ्यात महत्वाचं मग तिथनं मग माझे मिस्टर, आम्ही वॉचमॅन म्हणून राहिलो थोडे दिवस. मिस्टर तुमचे वॉचमॅन? वॉचमॅन म्हणून राहिलो सोसायटीमध्ये थोडे दिवस. मी तिथेच आणि ते पण आम्ही दोघं. मग मी सध्या काही करत नव्हते, पण इथं आल्यावर बघितलं आजूबाजूच्या मुली, सगळ्या महिला, सगळ्या लेडीज एकूण, तर मुली शिकून स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय इथं कुणीच लग्न करत नाही. हे माझ्या खूप मनाला लागायचं. खूप मला वाईट वाटायचं की आपलं काहीच नाही, आपलं 10वी झालं, लग्न झालं, मुलगी झालं, आता काय करायचं, आपण काहीच करू शकत नाही. मग मला शिवणकाम येत होतं. मी लग्नाच्या आधी शिवणकाम शिकले होते. शिवणकाम येत असल्यामुळे मला असं इच्छा झाली की आपण शिवणकाम तरी सुरुवात करावी. आपण काहीच नाही, शिक्षण नाहीच आहे, आपण काहीच करू शकत नाही, घरात बसून किती दिवस हे करायचं. मग असं करता करता मग मी शिवणकाम करायचा विचार केला. नंतर 2007 मध्ये मला मुलगी झाली. 2007 ला मुलगी झाली. मग मुलगी झाल्या मला खूप ते कुठेतरी लागून राहिलं की आपलं शिक्षण नाहीये, काहीच नाहीये. पण मुलगी झाल्यावर मला खूप आनंद झाला की मला आता मुलगी झाली आणि मी नाही शिकले म्हणून काय झालं, मी माझ्या मुलांना शिकवणार, मुलांना पण शिकवणार आणि मुलीला तर तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय मी तिचं लग्न करणारच नाही असं मला वाटलं. तर मग मुलगी माझी महिन्याचीच झाली तेव्हा मी पुण्यात आले, कारण ह्यांच्या जेवणाची सोय नव्हती. मग इथं आले, 2 महिने झाले मुलीला. मग काय करायचं आता, मुलाला शाळेत घालायचं, मुलीला पण चांगल्या शाळेत घालायचं म्हणताना एकट्याच्या पगारावर तर काही एवढं संसार आणि मुलांचं शिक्षण होणं शक्य नव्हतं एवढ्या महागाईत. मग मी स्वयंपाकाची कामं सुरुवात केली. सुरुवातीला स्वयंपाकाची कामं सुरुवात केली, मुलाला चांगल्या शाळेत घातलं, मग परत मुलीला पण चांगल्या शाळेत घातलं, मोठी झाली. मग असं विचार करता मग काम करत असताना एक काकू मला भेटल्या, त्यांच्याकडे मी काम करत होते, पण त्या शिवण क्लास घेत होत्या. मी शिवण येत होतं, पण मला एवढं फिनिशिंग मध्ये, गावाकडचं फिनिशिंग आणि पुण्यातलं फिनिशिंग बरोबर यामध्ये खूप फरक आहे. तर मग मी त्यांच्याकडे परत शिवण क्लास लावायचा म्हणून विचार केला. 4च दिवस झाले मी क्लास सुरू केला आणि त्या काकू होत्या सोलापूरच्या, त्यांच्या तिकडे त्या डॉक्टर होत्या, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये चोरी झाली म्हणून त्या निघून गेल्या. माझं तिथं पण बंद पडलं. पण एवढं झालं की मी 4 दिवसात एक ब्लाऊज शिवून माझ्या मिस्टरांना दाखवला. त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी मग मला मशीन घेऊन दिली.
आणि मग मी सुरुवात केली. मग मी कुठे नाही लावला क्लास. मग मी ब्लाऊज येत होते म्हणून मी ब्लाऊज शिवत होते. आणि एक काकू होत्या, तर त्या काकून कटिंग करून द्यायच्या, मी शिवायची, हात शिलाई वगैरे करायची. म्हणजे अक्षरशः ₹1.5 एक ब्लाऊज, हात शिलाई हुकलूक ₹2, ₹2.5 असं करत करत मी माझं शिवण सुरू केलं. आणि काकूनी मला खूप मदत केली. शिंगाडे काकू म्हणून आहेत त्या, तर त्यांनी खूप मदत केली मला शिवण कामामध्ये. म्हणजे त्याच गुरु आहेत मला शिवणामध्ये. त्यांनी बारकाई त्यातली सांगितली, फिनिशिंग सांगितली, सगळं सांगितलं. असं माझं व्यवस्थित शिवण झालं. मग मी माझं 2011ला आम्ही छोटंसं घर घेतलं, 1 RK. अरे वा. हा, दोघांनी. हे पण काम करत होते, मी पण करत होते. ते काय काम करत होते? ते आमचं गटईचं चप्पल दुरुस्तीचं काम होतं. आणि शिवाय कांदा बटाट्याचा टेम्पो पण होता. तर मग मी स्वयंपाकाच्या सकाळी 4 कामं करून दुपारी शिवण करायची. आणि नंतर संध्याकाळी त्यांना मदत म्हणून टेम्पोवर पण कांदा बटाटे विकायला थोडी मदत करायला जात होते. असं आमचं सगळं व्यवस्थित चाललं होतं. मुलं शिकत होते, सगळं छान चाललं होतं. असं वाटायचं की पुण्यात येऊन छोटंच का होईना पण आपलं स्वतःचं घर झालंय, काम व्यवस्थित, मुलं चांगले शाळेत शिकतात, माझं शिवण चांगलं चाललं होतं. त्यात एका काकूकडे मी ड्रेस पण थोडे शिकले होते. 1 महिन्याचा कोर्स केला, ते पण करत होते. त्यामुळे सगळंच व्यवस्थित चाललं होतं. मग नंतर काय झालं नेमकं? नंतर आयुष्यात चढ उतार होतात, तसं आमच्या आयुष्यात पण एक उतार झाला. चढ तर चाललाच होतं, चांगलं चाललं होतं. पण 2016ला माझे मिस्टर आजारी पडले. म्हणजे अचानक, काहीच नाही, व्यवस्थित काम करत होते. हा, त्यांना बीपीचा त्रास होता थोडा. 1 1.5 वर्षापासून बीपीचा त्रास होता. हाय ब्लड प्रेशर होतं त्यांना. पण त्यावेळेस अचानकच मुलाला सुट्टी लागली म्हणून माझ्या वडिलांनी मुलाला घेऊन गेले होते दिवाळीला. मग हे दिवाळीत मुलाला आणायला गेले. येता येता आमच्या तिकडनं जामखेडचा घाट लागतो. त्या घाटात खूप छान सीताफळ मिळतात म्हणून 1 करंडी भरून सीताफळ त्यांनी घेऊन आले. मी सोसायटीमध्ये सगळ्यांना दिली आणि आम्ही पण, म्हणजे खूप चांगले सीताफळ असतात. ते सीताफळ सगळ्यांनी खाल्ले, पण सर्दी झाली ह्यांना. असं वाटलं की ते सीताफळ खाल्ले त्यामुळे कफ झाला असेल, सर्दी त्यामुळे झाली असेल. मग कफ खूप झाला, तो कफ पडायचा, उलटी व्हायची. मग 4-5 दिवस निघून गेले. मग आम्ही डॉक्टरकडे गेलो, सर्दी कमीच होत नाहीये म्हणून, असं खोकला कमीच होत नाही. मग डॉक्टरकडे गेलो, आपल्याच इथं बारी डॉक्टर म्हणून आहेत. मग त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या 3 दिवसाच्या. त्या गोळ्यांनी पण काहीच फरक नाही पडला. मग परत आम्ही डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं की तपासण्या करा. 4-5 तपासण्या सांगितल्या त्यांनी. तर तपासण्या केल्या आणि तपासण्याचा रिपोर्ट आला. 3 डिसेंबर 2016ची गोष्ट आहे. शनिवार होता. आणि मुलं हाफ डे शाळेतनं घरी आले. मुलांना सांगितलं की तुम्ही कपडे हे बदला, आम्ही डॉक्टरांना रिपोर्ट दाखवून येतो. म्हणताना मग गेलो. डॉक्टर समोर बसले, आम्ही दोघं असं बसलो, माझे मिस्टर आणि. डॉक्टरांनी रिपोर्ट बघितले आणि डायरेक्ट सांगितलं की दोन्ही किडन्या फेल झाल्या. सगळ्यात मोठं ते संकट की पायाखालची जमीन सरकली, काहीच सुचत नव्हतं. डोंगर कोसळल्यासारखं दुःख झालं. काय करायचं काहीच कळत नव्हतं, काय डोकं चालत नव्हतं. तिथंच रडायला लागली मी डॉक्टरांच्या समोर. डॉक्टर म्हणले, ताई रडू नका तुम्ही, पण आपल्याला लवकरात लवकर इलाज चालू करणं गरजेचं आहे. मी डॉक्टरांना म्हणतीये, सर आज शनिवार आहे, उद्या माझ्या घरच्यांना थांबायचंय का थोडं? आणि डॉक्टरांना म्हणलं की माझ्या घरच्यांना मी बोलून घेते आणि सोमवारी आम्ही ऍडमिट होतो. तर डॉक्टर म्हणले नाही, वेळच नाहीये म्हणले आज. मग ते डॉक्टरांनी सांगितलं की आजच्या आजच ऍडमिट व्हा म्हणून. मग मी ज्यांच्याकडे स्वयंपाकाचं काम करत होते त्यांना फोन केला, कारण त्यांचा भाऊ पण डॉक्टर आहेत आणि त्यांचे दीर पण डॉक्टर. मग मी ताईला फोन केला. शनिवार होता, ताईला पण सुट्टी होती. मग मी म्हणलं, ताई असं असं झालंय. मग ताई म्हणल्या, इकडे ये, तू घाबरू नको, रडू नको. मग ताईच्या घरी गेले. मग अमृता ताई म्हणून आहेत, ताईच्या घरी गेले. तर मग ताईला रिपोर्ट दाखवले. ताईंनी लगेच त्यांच्या
भावाला त्यांना रिपोर्टचे फोटो काढून पाठवले. मग ताई मी त्यांच्याकडे गॅलरीत गेले आणि मला खूप रडू येत होतं, खूप रडले. तर मग हे बसले होते हॉलमध्ये. ह्यांना हे म्हणतात ताईला, ताई तिला सांगा ना, उगाच रडती, मला काय होत नाहीये, मी एवढा धष्टपुष्ट, मला काय झालंय, मी नाही काही नाही होणार मला, आणि तिला सांगा शांत हो, रडू नको म्हणून. हे ताईला असं बोलते आणि मग अजून मला जास्त रडायला लागले. तर ताईने मला समजवलं, हे केलं. मग ताईने मला पैसे दिले त्यावेळेस ऍडमिट व्हायला. पैसे नव्हते, अचानक ऍडमिट व्हायचं म्हणल्यावर जवळ. ताईंनी पैसे दिले आणि मग माझ्या सासऱ्यांना फोन केला, वडिलांना फोन केला, आजच्या आज तुम्ही बसा तिकडनं. मग ते तिकडनं माझे वडील आणि सासरे तिकडनं बसले गाडीमध्ये रात्री. तोपर्यंत आम्ही 4 वाजता मुलांना सांगितलं की मुलगी रडत होती, कुठे चाललात म्हणून. मी म्हणलं पप्पाला फक्त दवाखान्यात दाखवून यायचंय, कुठे नाही चाललो. तुम्ही त्यांना सांगितलंच नाही की ऍडमिट व्हायचंय म्हणून मुलांना. मग गेलो आम्ही इथे सगळीकडे. मग आम्हाला बारी डॉक्टरनी ससूनचं दिलं होतं तिथे फोन करून की तिथे जा म्हणून, तिथं होईल तुमचं व्यवस्थित ट्रीटमेंट आणि कमी खर्च. मग ससूनमध्ये गेलो डायरेक्ट. मग तिथे नेलं, ऍडमिट ते केलं. तिथे पण खूप प्रॉब्लेम झाला. ह्यांचा मित्र होता एक सोबत अमरावतीचा, तो मित्र आला आणि त्या मित्राने खूप मदत केली ऍडमिट होईपर्यंत. त्यांना सगळं इंग्लिशचं सगळंच ते खूप शिकलेले होते, त्यांना सगळंच येत होतं, त्यांनी काहीच नाही. मग ते म्हणले ताई तुम्ही नका टेन्शन घेऊ, एवढंच म्हणायचे. पण तिथं गेल्या गेल्या भीती वाटली मला, एवढं मोठं हॉस्पिटल बघून हे करून. गेलो, सगळं बघितलं, ऍडमिट झालो. रात्री सगळं होईपर्यंत 11:30 वाजले. 11:30 वाजेपर्यंत माझे दोन्ही मुलं एकटेच होते खाली पार्किंगला, कोणच नाही त्यांच्याजवळ, लहान लहान. मला आणि फोन नाही, काही नाही, कसे राहतात, कुठे, काहीच नाही. मी हॉस्पिटलमध्ये. मग माझे मामा काळेवाडीला राहतात, मामाचा मुलगा मामा. मग त्यांना माझ्या वडिलांनी फोन केला की असं असं झालंय आणि तुम्ही जा लवकर उर्मिलाकडे. मग माझे मामा ते डायरेक्ट हॉस्पिटलला, कंपनीतनं तिथनं ते हॉस्पिटलला आले. हॉस्पिटलमध्ये थांबले थोडा वेळ, सगळं झालं. माझी एक मैत्रीण होती तिथं, तर तिने जानवी म्हणून, तिने मग मुलांना डबा, तिने घरी चला म्हणली, तर माझे मुलं गेले नाही. तर माझे मुलं परस्पर कधीच कुणाच्या घरी आजपर्यंत, आज पण जात नाहीये. कधीच विचारल्याशिवाय ते कोणाकडे जात नाही, कोणाच्या इथलं खात नाही. सगळ्यात महत्वाचं, बाहेर पण जात नाहीत मला विचारल्याशिवाय. मुलगा पण एवढा मोठा, मम्मी मी जाऊ का हे विचारतात आणि मग जातात. ते म्हणले नाही काकू, मम्मी नाही, पप्पा नाहीत, मग आम्ही नाही येऊ शकत घर सोडून. नाही सोडलं त्यांनी घर आणि नाही गेले. मग तिने डबा केला, तिने आणलं आणि त्यांना थोडं थोडं जेव घातलं. पण पोरं कुठले जेवतात, मम्मी पप्पा घरी नाहीयेत, दोघंच. मग ते जेवले कसे तरी. 11:30 वाजता डॉक्टरांना विचारलं आणि हे म्हणले तू जा आणि पोरांना मामासोबत पाठव. मग 11:30 वाजता आम्ही आलो घरी. मुलांना माझ्या मामाच्या मुलांनी घेऊन गेला. तर तो काळेवाडीला राहत होता, मामाचा मुलगा आणि मामा पण. त्याच्याकडे 8 दिवस माझे मुलं राहिले. 8 दिवस त्यांनी सांभाळलं. आणि मग तिथनं पुढं आमचं हॉस्पिटल सुरू झालं. होते तेवढे पैसे, सगळा खर्च, सगळं दिवसा डायलिसिस सुरू झालं. सगळं करता करता होतं तेवढं सगळं. आमचा टेम्पो विकला, माझे दागिने मोडले, परत ह्यांचे होते अंगठी, ते लग्नात घातलेली चैन केली होती ती पण मोडली ह्यांनी. सगळं आमचं दवाखान्याला पैसे असे जात होते. पुण्यातल्या लोकांनी पण खूप मदत केली आणि गावाकडच्या लोकांनी पण खूप मदत केली, ह्यांच्या मित्रांनी वगैरे, क्लासमेटनी त्यांच्या, की आपला एवढा हुशार मित्र, विद्यार्थी, गावातला मुलगा, असं सगळ्यांनी मिळून फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवजयंतीला वर्गणी जमा केली होती. तर ते वर्गणीचे पैसे त्यांनी सगळे एकत्र केले आणि साध्या प्रकारे शिवजयंती साजरी केली. साध्या प्रकारे शिवजयंती साजरी केली आणि नंतर ते पैसे सगळे एकत्र करून माझ्या सासऱ्यांकडे दिले की हे रामपर्यंत पोहोचा, रामकडे घेऊन जा, त्याला दवाखान्याला उपयोगाला येतील. एवढं हे, कारण येऊन बघून गेले होते त्यांचे मित्र बरेच हॉस्पिटलला. बघितल्याच्या नंतर त्यांना पण खूप वाईट वाटलं की ह्या मुलाला कसलंच व्यसन नव्हतं, व्यसन नाही, सुपारी पण खात नाही, बडीशेप खात नाही, एवढं मोठा आजार कसा काय होऊ शकतो.
तर त्यांना सगळ्यांनाच वाईट वाटलं. मग त्यांनी गावातल्यांनी अक्षरशः जार पाण्याचा विकणार त्यांनी पण मदत केली होती. डॉक्टरांनी ज्याला जशी होईल तशी, कुणी 500, कुणी 100, 50 अशी करून वर्गणी सगळ्या लोकांनी, अख्ख्या गावातल्या लोकांनी आमची मदत केली. सगळ्यांनी ते मदत, सगळे पैसे जमा करून सासऱ्यांकडे दिले. आमच्या सासऱ्यांनी आमच्यापर्यंत 1 रुपयाही दिला नाही. ह्यांच्या आजारपणात 1 रुपयाही दिला नाही. आणि लिस्ट फक्त दिली की एवढ्यांनी सगळ्यांनी मदत केली, दाखवलं. आणि पैसे मागितले तर त्यांनी फोन कट केला आणि आले नाही. मग नंतर ते आले नाही, नंतर गेले. परत यायचे, परत जायचे, 2 दिवस राहायचे. आणि सासूबाई पण नाही आल्या. माझ्या मावस दिरांनी ते बांद्र्याला आहेत कोर्टामध्ये, त्यांनी बोलून घेतलं. ते मात्र त्यांनी रजा काढून आमच्यासाठी खूप त्यांचा वेळ आमच्यासाठी दिला. त्यांनी राहिले पण मुलांजवळ माझ्या, एवढे मोठ्या ह्याच्यावर असून आज ते क्लास 1 अधिकारी आहेत. त्यांनी माझ्या मुलांना त्यांच्या हाताने स्वयंपाक करून त्यांना खाऊ घातला आणि एकटे राहिले. पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही राहिलो. एवढा मोठा माणूस पदवीवरचा पण आमच्यासाठी तो राहिला. आणि त्यांनी खूप मदत केली म्हणजे त्यावेळेस. आणि मग त्यांनी माझ्या सासूला बोलून घेतलं, नंदाला बोलून घेतलं. मग सासूला सांगितलं की मावशी असं असं तू हे झालंय तर तू किडनी दे, तुझी किडनी दे, म्हणजे रामचा जीव वाचेल, तुला राम चांगलं सांभाळेल नंतर, आणि एका किडनीवर तू वाचू शकतीस. तर सासूनी माझ्या डायरेक्ट म्हणलं की मग त्याला 1 किडनी देऊन माझ्या ह्या 3 मुलांचं काय करू, असं म्हटलं. मग ते झालं. मग त्या घरी आल्या. मग घरी माझे 2 मुलं. तर माझी मुलगी छोटीशी एवढी 3रीला होती. ती म्हणली बाई पप्पा तुझा सक्का मुलगा आहे ना ग? तर हो. पप्पाची तुला माया येते का? हो, माझ्या काळजाचा तुकडा आहे ना, माझी सासू म्हणली. तर मग 1 किडनी दे की आमच्या पप्पाला, 1 किडनी दे की आमच्या पप्पाला, मग पप्पा वाचते ना. तर माझी सासू म्हणली नाही, मी सावत्र आई आहे त्याची. लगेच त्यांनी शब्द बदलला आणि एवढ्याशा लेकराला त्या बोलल्या तसं, नाही मी सावत्र आई आहे त्याची म्हणून. आणि हे माझ्या पुरीनी सांगितलं नाही. ज्यावेळेस तिचे पप्पा गेल्यानंतर 6 महिन्यांनी सांगितलं की मम्मी असं असं झालंय म्हणून. तर मम्मी म्हणलं जाऊ दे आता काय बोलू नको गे ना. मग असं करीत करीत जून महिन्यामध्ये 12 जूनला हे गेले 12 जूनला. तर 12 जूनला आम्ही गावाला गेलो. सगळं अंत्यविधी वगैरे सगळं गावाला केलं. तिथे राहिले मी 14 दिवस. मग 14व्या दिवशी सगळं झालं. गोड जेवण असतं आमच्याकडे, गोड जेवण असतं. तर पूजा झाली आणि गुरुजींनी पूजा केली दुपारी. ते म्हणले संध्याकाळी दिवा लावायच्या वेळेला हे करा म्हणले, उचला पूजा. तर पावसाळ्याचे दिवस होते, जून महिना. पूजा उचलं संध्याकाळी म्हटल्यानंतर 4 वाजताच माझे सासरे म्हणले आबाळ आले, मी तुला जायचंय ना तुझ्या आई वडिलांसोबत, मग उचल, काय नाही होत पूजा, उचल उचल असं म्हणले. मग मला खूप हे झालं, म्हणजे अक्षरशः त्यांनी हाकलून दिल्यासारखं केलं आम्हाला. आणि उचलली मग पूजा. फोटो असा धरला मी, फक्त काही नाही घेतलं, म्हणजे काही नव्हतं. माझं लग्नातलं होतं ते तिथंच होतं, आमचं तर घरी इथं होतं, पुण्यामध्ये राहत होतं. फोटो घेतला आणि माझे 2 मुलं माझ्या सासूला म्हणले बाई येतो, आमच्याकडे आजीला बाई म्हणतात, बाई जावत का आम्ही लवळा. माझी सासूबाई म्हणल्या की जा ना, मग मी काय करू, तुम्ही चाललात तर, असं म्हणल्या. मग आम्ही गेलो गावी, माझ्या आईकडे गेलो. माझ्या आई वडिलांनी तिकडे नेलं आणि तिकडे नेल्याच्या नंतर मग माझं रडणं, कोणी कोणी भेटायला येत होतं गावातलं सगळेजण, नातेवाईक यायचे, गावातल्या आईच्या मैत्रिणी ते सगळे यायच्या, माझ्या मैत्रिणी यायच्या. सगळं असं करता करता 2-3 महिने निघून गेले रडण्यातच. मग एक आईची मैत्रीण आली आणि ती म्हणली ताई तू किती दिवस रडत बसणार आहेस, काहीतरी कर थोडंसं, म्हणजे तुझं मन रमेल. म्हणजे ती तर मग त्या आल्या आणि काकी मला म्हणल्या तू किती दिवस असं बसणार आहेस, जरा मुलांचा विचार कर, मुलांचं शिक्षण आहे पुढे. मग मी माझं सुरुवातीला ब्लाऊज देते, तू ब्लाऊज शिवतीयस तर ब्लाऊज सुरुवात कर, म्हणजे तुझं मन रमेल कशात तरी. मग मी ब्लाऊज शिवायला सुरुवात केली. मग मुलांना शाळेत घातलं, तिथे मुलांना चांगल्या शाळेत
पण म्हणजे त्या कारण झाल्या तुझ्या पुढच्या सगळ्या? नाही, त्यांनी फक्त मला सांगितलं की तू काहीतरी म्हणजे मुलांसाठी येतीच एकाला तर ब्लाऊज, मुलं आहेत तर मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी काम करायला सुरू. तर ते डोक्यातलं जात नव्हतं. सारखं एक ब्लाऊज शिवलं की रडायचं, रडत बसायचं, दिवस रात्र तेच चाललं, तेच वर्ष असं निघून गेलं. वर्ष श्राद्ध झालं, मग सगळे पाहुणे आलेले जिकडे तिकडे गेले, मग माझे मुलं झाले कारणी, मुलं कारणी झाले. अच्छा. छोटे छोटे मुलं. पण माझा मुलगा 7वीतला, तो मला म्हटला की मम्मी तुला किती दिवस रडायचे, आता असं वर्ष होऊन गेलं, तू स्वयंपाक केला नाहीस ना, गॅस पेटवला नाहीस, काहीच नाही केलं, जे करते ते बाईच करते. म्हणजे माझी आईच सगळं करत होती, स्वयंपाक ते सगळं. मी कधीही गॅस पेटवला नाही, 1 वर्षात स्वयंपाक केला नाही, फक्त काम करायची ते थोडस काम. आणि मला काही आणायचं घ्यायचं नव्हतं, सगळं वडील करायचे, भाऊ करायचे. तर मग मुलगा म्हणला काहीतरी कर मम्मी, आमच्यासाठी कर. पप्पा, जो माणूस मातीत नाही येतो तो मातीतच जातो परत. 7वीतला मुलगा माझा म्हणला. आणि त्यांनी एक निबंध पण लिहिलाय 7वी मध्ये असताना, माझी आई म्हणून. तो मी तुम्हाला दाखवेल नंतर. खूप छान लिहिलाय, 3 पेजेस लिहिलेत त्यावेळेस मुलांनी माझ्या, माझी आई कशी आहे म्हणून. मग एवढं झालं. मग मुलगा म्हणला की तुला, आम्ही 2 मुलं आहेत, 2 भाऊ आहेत, आई वडील आहेत, बहिणी आहेत, हे सगळ्यांकडे बघून जग ना, असं कर, काहीतरी कर ना मम्मी आमच्यासाठी, असं म्हणून तो खूप रडला. मग मला खूप रडू आलं, खूप खूप रडले मी. मुलांना जवळ घेतलं, 2 दिवस सारखं रडत होते. 1 दिवस तर पूर्ण जेवण पण नाही केलं, काहीच नाही, खूप रडले. मग माझे आई वडील पण खूप रडले, सगळेच रडले, घरातले खूप रडले. आणि मग मी विचार केला, एक पूर्ण मनाशी निश्चय केला की आताही रडते मी, हे शेवटचं रडणं आहे माझं, आता मी रडणार नाही. मला माझ्या मुलांसाठी जगायचंय, माझ्या मुलांना शिकवायचंय. वडील सोडून गेलेत म्हणून मी माझ्या स्वतःच्या आयुष्यासाठी मुलांचं आयुष्य वाटोळं नाही करू शकत. हे मग मी ध्येय ठेवलं की माझ्या मुलांसाठीच मी जगणार, जे काही करेल ते सगळं माझ्या मुलांसाठी करेल. त्यात माझ्या बहिणींनी खूप मला आधार दिला, खूप म्हणजे खूप आधार दिला माझ्या बहिणींनी पण. आणि आई वडील तर होतेच, भाऊ पण होतेच. तर असं करत करत माझं सुरुवात झाली. मग मी शेतात कधी जायची, शिवण पण करायची, शेतातलं काम केलेलं नव्हतं ते पण मी शेतातलं काम केलं. कधी मी सोयाबीन काढलेली नव्हती, ती पण सोयाबीन काढली. कापूस शेताला मुलांना घेऊन गेले, लोकांचे पैसे झाले होते ना दवाखान्याचे, मग ते दवाखान्याचे पैसे देण्यासाठी म्हणून मी मुलांना पण कापूस शेताला घेऊन गेले. आमच्याकडे कापसाचं सीझन दिवाळीत असतं, मग मुलांना सुट्टी लागली की मुलांना पण घेऊन गेले. माझ्या मुलांना कापूस काय असतं हे माहितच नाही, झाड कसलं इथे कापसाचं. पुण्यात लहानाचे मोठे झाले, कापसाचे बोंड म्हणून त्यांनी बदाम म्हणून बोंड तोडले कापसाचे, इतकं. मग ते आता गावातलेच होते, त्या जे मालकीन होती त्या शेतावाली, ती पण रडली की मुलांना माहिती नाही म्हणून शिनी तोडले, नाही तर दुसरी शेतकरी नसती तर ती बोलली असती. पण त्या मावशीला पण रडू आलं की पोरांना माहिती नाहीये, कधी शेतात आले नाही, ही वेळ आली आहे त्यांच्यावर म्हणून शिनी त्यांना हे माहिती झालंय आणि म्हणून ते तोडतायत बदाम म्हणून. असं करत करत मग व्यवस्थित चालू झालं. म्हणजे परत मग सगळ्या या स्ट्रगल मध्ये शिक्षणाचं काय, तू शिक्षण कसं तुझं पूर्ण केलंस? कारण मला वाटतं की तुझं ग्रॅज्युएशन झालंय. हो, नंतर हे करत करत मी परत 12वीची परीक्षा दिली 2018ला. मग 12वी केली, 12वीत पास झाले. मॉन्टेसरीचा कोर्स केला, त्यात पण A ग्रेड मिळाले मला. ते सगळं झालं. मग मी BA मुक्त विद्यापीठातनं केलं. अच्छा. BA ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. काम करत करत ते पण केलं. मग मुलाची 10वी झाली. मुलाची 10वी झाल्यानंतर परत मला मुलाच्या शिक्षणासाठी पुण्यात यायची इच्छा झाली. म्हणजे पुण्यात यावंच वाटलं, म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात यावंच वाटलं. मग वडील म्हणायचे नको, आणि कोरोना सुरू झाला त्यावेळेस, लॉकडाऊन पडलं. मग काय करायचं आता. मग वडील तर सोडायला तयार नव्हते. वडील म्हणले नाही जायचं पुण्याला, पुण्यात काय, सगळे लोक पुण्यातनं गावाकडे येतात, लॉकडाऊन नाही, आणि तुला कशाला जायचं पुण्यात, काय करणार आहे तिथं जाऊन, कोरोनाने सगळे लोक तिथंच आधीच बेजार आहे, परत तू जाणार. तर असं कुणीच नाही करत म्हणले की गावाकडनं पुण्यात गेले कोरोनामध्ये, कोरोनात सगळे लोक गावाकडनं पुण्यातनं गावाकडे चालले, मग तुला कशाला जायचंय. मग मी म्हणलं नाही, पोरांच्या शिक्षणासाठी मला जायचं.
कारण त्याची 10वी झाली. आता पुढे शिक्षण शिकवायचं म्हणलं त्याला पुढचं शिकवायला इथं तर काही जवळ नाहीये, आणि जवळ आहे तर मला जे पाहिजे ते तिथं नाहीये. माझी इच्छाच नाहीये त्या कॉलेजमध्ये मुलांना घालायची. मग मी ऑनलाईन फॉर्म भरला. मग त्याचा चांगल्या कॉलेजला नंबर लागला. इथं ज्ञानगंगा ज्युनियर कॉलेजला त्याचा नंबर लागला सायन्सला. मग आले मी पुण्यामध्ये. तर वडिलांनी माझ्या छोट्या भावाला म्हणले घेऊन जा, मग तुला जायचं ते. तर मग माझा भाऊ, मी, माझे 2 मुलं, आम्ही 4 जण 1 डिसेंबर 2020ला पुण्यात आलो. मग इथे आलो आणि 1-1.5 महिना झाला की परत दुसरी लाट सुरू झाली. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. मग चाललं होतं. मग आधीच्याच ओळखी ते होत्या. मग शिवणाचं सुरू केलं. मग भाऊ पण एका ठिकाणी कामाला लागला लगेच, आणि असं दोघांवर घर चाललं होतं. पण तेवढ्यामध्ये मुलांचं शिक्षण आणि घर खर्च, घर भाडं सगळंच नव्हतं भागत. मग मी परत स्वयंपाकाचे 4 कामं सुरुवात केली. आधीचेच कामं पण मिळाले मला. कामं सुरू केले. काम करत असताना परत व्यवस्थित चाललं सगळं. मग एक दिवस मला कळलं की महर्षी स्त्री शिक्षण संस्थेमध्ये बॅग मेकिंग कोर्स आहे आणि फी पण कमी आहे तिथं. तर मी तिथे ऍडमिशन घेतलं आणि बॅग मेकिंगचा कोर्स केला 3 महिन्याचा. मग सर्व प्रकारच्या बॅग शिकवल्या तिथे. मॅडमनी मला खूप मदत केली आणि ते शिवत आता मी व्यवस्थित त्यांनाच मी माझ्या कॉलेजमध्ये पण बॅगा देते आणि अजून 3 ठिकाणच्या संस्थेचं मी बॅगा शिवून देते. आणि माझं परत ब्लाऊज माझं लेडीज टेलरचं तर ते तर चालूच आहे. असं माझं व्यवस्थित चाललंय आता. छान, मस्त. कसं आहे ना मैत्रिणींनो, एक तुम्हाला थोडक्यात सुभाषित एक सांगते. कुपुत्रो जायते कश्चित कुमाता न भवती, असं आहे. म्हणजे मुलगा वाईट असू शकतो, कुपुत्र असू शकतो, पण आई कधी कुमाता नसते. म्हणजे ते सुद्धा तिने अनुभवलं, आईचं कुमाता असणं. एवढ्याशा छोट्या आयुष्यामध्ये. किती वय तुझं? 30? माझे मिस्टर गेले तेव्हा 30 वर्षाचे होते. कारण म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये तिने काय काय अनुभवलंय आणि कसं कसं सगळ्याला तोंड दिलंय तिने. मला तर अक्षरशः म्हणजे अंगावर माझ्या काटा येत होता तिचं ऐकून, की आपल्याला ऐकूनच असं होतंय, तर तिची प्रत्यक्ष अनुभवणारी आहे तिचं काय झालं असेल या काळामध्ये. खरोखर म्हणजे अगदी तुला नमस्कार. म्हणजे जरी वयाने मी मोठी असले ना, तरी तुझ्या सगळ्या कर्तृत्वाला माझा नमस्कार आहे. आता फक्त एकच शेवटचा प्रश्न मी तुला विचारणार आहे उर्मिला, की ह्या ज्या मुली आहेत, मी जे मगाशी म्हटलं की नुसतं सगळं आयतं मिळतं आणि तरी त्यांना ते अभ्यास करायचा नसतो, सारखं काहीतरी मागण्या करायच्या असतात, मनाप्रमाणे वागायचं असतं, किंवा त्यांना दुजोरा देणारे, त्यांना सगळं हे करू देणारे त्यांचे पालक, सॉरी म्हणजे पण आहेत पालक असे. तर हे असे मुलींचे पालक आणि मुली, तर ह्यांना तू काय सांगशील बरं? तू म्हणशील की मी काही एवढी मोठी नाही त्यांना संदेश द्यायला. अगदीच बरोबर आहे, पण अनुभव तुझ्याकडे इतका आहे आणि अनुभवासारखा गुरु नाही. मग तुझ्या या अनुभवांमधनं, तुझ्या सांगण्यामधनं काहीतरी त्या मुलींनी शिकावं, काहीतरी त्यातनं त्यांनी विचार करावा असं मला खूप वाटतं. त्यांना काय सांगशील तू? मी एवढं सांगू शकते की मुलींना खूप शिकवा, स्वतःच्या पायावर उभं करा. म्हणजे इव्हन शहर मधल्याच नाही तर खेडेगावातल्या मुलींना पण खूप शिकवा. त्यांना शिकवून त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करा. कुठली वेळ आपल्याला सांगून येत नाही. जसा प्रसंग येईल त्याला तोंड द्यावंच लागतं. कारण प्रत्येक जण, सगळेच जण सक्षम असं नसतात. मुली पण की लग्न झालं, मुलं झाले ना, अशी माझ्यासारखी कोणावर वेळ येऊ नये. पण जर आली तर त्या मुलींनी स्वतःसाठी आणि मुलांसाठी उभं राहिलं पाहिजे. त्यासाठी मुलींना शिकवणं खूप गरजेचं. आणि मुलींनी पण स्वतःमध्ये आत्मविश्वास हे सगळ्यात महत्वाचे. स्वतःचा आत्मविश्वास आणि स्वतः आत्मनिर्भर होणं खूप गरजेचं आहे. नाहीतर हे छान दिसते, ते छान दिसते, ह्याच्याकडे बघून उगाचच काहीतरी हे करणं ते चुकीचं आहे. मला एवढंच सांगायची. नाही, खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे तिने आता सांगितलेली उर्मिलाने, की मुली फक्त वरवरचा विचार करतात. स्वतःचं ग्रॅज्युएशन झालं की चला मग आई वडील पण लगेच स्थळं बघायला. पण थोडीशी जागृती अशी ठेवा की लग्न तर करायचंच आहे, पण त्यासाठी माझी भाकरी मी कमावणारी
ही माझी कपॅसिटी झाली पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला उपाशी ठेवणार आहे का नवरा तुमचा? अजिबात नाही. पण उद्या जर अशी काही वेळ आली तर तुमचा हात चालू पाहिजे. रथाची दोन्ही चाकं जेव्हा छान चालत असतील ना तेव्हा रथ अगदी छान डौलदारपणे चालत असतो. मला वाटतं मुलींनो या गोष्टीचा विचार करा. आयांनो तुम्ही सुद्धा हे सगळं नीट ऐका परत परत आणि याचा विचार करा. मला अगदीच खात्री आहे की तुम्हाला हे उर्मिलाचं सांगणं, तिचे अनुभवांचं कथन तुम्हाला नक्की नक्की आवडलेलं असणार आहे. मुलींनी यावर विचार करावा. आयांनी सुद्धा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावा आणि त्यावर विचार करावा. शिक्षणाची जागृती झालेली आहे पण मुलींचे पायावर उभं राहणं याची सुद्धा अजून जागृती होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे या सगळ्याचा विचार करा आणि तुम्हाला जर हे सगळं आवडलं असेल, पटलं असेल तर आपलं ठरलेलंच आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो कमेंटही नक्की करा. मी परत येणार आहे असंच एक आणखीन झाकलेलं माणिक घेऊन तिसरं तुमच्यासाठी. धन्यवाद.